नाही, अर्थसंकल्पीय भाषणामध्ये आणि अगोदर काही सदस्याने की 2,500 कोटीचा गटार पायवाटा घोटाळा आणि मथळेच्या मथळे वृत्तपत्रात छापून आली आणि प्रशासनावर आणि आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्यांना उत्तर देण्याचं काम आम्ही केली. वस्तुस्थिती सांगितली गेली की 2,500 कोटी नाही, हा आकडा आला कुठून. ॲक्च्युली 133 कोटी, तेही पूर्ण ठाणे शहरामध्ये तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 2021 ते 26पर्यंत दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये घोटाळ्याचा विषय येत नाही. सर्वपक्षीय लोकांना आणि ठाणे शहराच्या विकासासाठी हा निधी दिला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं आहे आणि ठाणे बदलतं आहे. तेव्हा शीर्षकच होतं मुख्यमंत्र्याचं ठाणे बदलतं आहे आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्र्याच्या रूपाने पहिल्यांदा ठाणेकरांना मुख्यमंत्री पदाचा लाभ झाला आणि मग झपाट्याने ठाणे बदलू लागलं, ठाण्याचा विकास होऊ लागला. परंतु काही लोकांच्या डोळ्यात ते खुपलं असं मला वाटतं. त्याच्यामुळे काहीतरी जाळ्याचा वास आला असं आम्हाला वाटतं. मग म्हणून वस्तुस्थिती सांगण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे की 2,500 कोटीचा कुठेही गटार पायवाटा झालेला नाही आहे. 133 कोटीचा जो निधी आला तो 4-5 वर्षाचा निधी पूर्णपणे ठाणे शहरामध्ये वापरला गेला. ठाणे शहराचा विकास झाला. नुसतं गटार पायवाटाला नव्हे तर पूर्ण ठाणे शहराच्या विकासासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हजारो कोटीचा निधी दिला, जो आत्तापर्यंत कोणीही दिला नव्हता. आणि मग ठाणे झपाट्याने बदलू लागलं आणि सर्व नागरिक मुंबईनंतर ठाणेकरांना पसंती दिली, ठाणे शहराला पसंती देऊ लागले. आणि आपण बघताय विकास किती झपाट्याने होतो आहे. आता ठाणे बोरवली जो टनेल होतो आहे खूप सुंदर असा 15-20 मिनटात जातो. चांगले कॉन्क्रीट रोड झाले, उद्यानं होत आहे, सगळीकडे चांगला विकास इथे होतो आहे. आणि कधी नव्हे तर काळू धरणाची सुद्धा वन विभागाने NOC दिलेली आहे आणि शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे आणि महायुतीच्या सरकारमुळे आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना हा धरणाचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे आणि काही वर्षामध्येच ठाणे शहराला स्वतंत्र असं धरणसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे विकास खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि आम्ही महायुती धर्म पाळणारे सगळे शिवसैनिक आहोत आणि आम्हाला स्पष्ट आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे आमच्या पक्षप्रमुखांचे आहेत की युती धर्म पाळायचा आणि त्याचं तंतोतंत पालन शिवसेनेकडून होतं आहे. परंतु काही लोक त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना उत्तर देण्याचं काम मी केलं. सर, टीकेचा चष्मा काढा आणि दुटप्पी धोरण थांबवा असं देखील तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. नेमका हा इशारा कोणाला आहे की चष्मा काढा आणि दुटप्पी भूमिका थांबवा म्हणून? बघा, जे आरोप करतात आपण बघताय की वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असून काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे. परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय याची शंका आम्हाला येऊ लागली आणि मग त्याला उत्तर देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तुम्ही असं म्हणता की आम्ही तिचा धर्म पाळतो, मात्र भाजप सत्तेत असून सुद्धा इनडायरेक्टली प्रशासनाला आरोप करत तुमच्या शिवसेना टार्गेट करते. भाजपची भूमिका तुम्हाला कशी वाटते, काय वाटते भाजप? बघा, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. म्हणजे केंद्रात आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहोत. ज्या वेळेला मोदी साहेब, आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित भाई शाह हे ज्या भूमिका घेतात त्यांना लगेच समर्थन देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसेना करत असते. सर्व खासदार त्या युती धर्माचं पालन करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा खूप चांगल्या विकासाची कामं चालू आहे आणि इथेही आम्ही युतीमध्ये लढलो आहे आणि आमचे 131 पैकी आम्ही 76 आणि ते 28 असे 100च्या वर जनता जनार्दनी ठाणेकरांनी आम्हाला कौल दिलेला आहे. मग आता ठाणे शहराचा विकास आपण करायला पाहिजे. कुठलेही बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण विकासाच्या दृष्टिकोनाने विधायक सूचना करायला पाहिजे आणि या ठाणे शहराचा विकास आपण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. येणाऱ्या काळात परत जर ॲक्शन झाली तर काय भूमिका असेल? बघा, ॲक्शनवर रिॲक्शन ही असतेच. आम्ही
युतीचं पालन तंतोतंत करणार म्हणजे करणार, त्याचे स्पष्ट आदेश आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेले आहे आणि त्या आदेशाचं पालन होईल. परंतु टाळी कधी एका हाताने वाजत नाही. ॲक्शनवर रिॲक्शन ही येणारच. तुम्ही जाणून बुजून बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले, आमच्या नेत्यांना किंवा कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. ओके. प्रथमतः गेली 4 वर्ष इथे प्रशासन काळ चालू होता ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि या प्रशासकीय काळामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणेकरांसाठी विकासाकरता भरभरून निधी दिला. हजारो कोटीचा निधी शिंदे साहेबांच्या मार्फत ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचा स्वनिधी ॲव्हरेज बघितला तर वर्षाला 3,000 जमतो. तर 4 वर्षाचे कमीत कमी 12,000 कोटी हा महापालिकेचा स्वनिधी जमा होतो आणि राज्य सरकार, केंद्र सरकार हे सरकारच्या माध्यमातून जो आलेला निधी आहे त्याचं कुठेतरी प्रशासनाने नियोजन योग्य केलेलं नाही असं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना किंवा ठराविक नगरसेवकांना वाटत आहे आणि त्याचा आम्ही प्रशासनाला जाब विचारतात आमची लोक आणि मीही विचारलेलं आहे की त्याचा निधी किती आला आणि त्याचं नियोजन कुठे कुठे केलं गेलं त्याची माहिती द्या. माहिती प्रशासनाकडून मिळत नाहीये आणि आम्ही युती धर्म म्हणून निवडणुका लढवलेल्या आहोत आणि युती धर्म आम्ही पाळत आहोत. आम्ही शिवसेनेवरती कुठे आरोप केलेला नाहीये हे त्यांनी समजून घ्यावे. पण प्रशासनाकडे जो पण निधी आलेला आहे आणि स्वनिधी याचं जे नियोजन व्यवस्थित केलेलं नाही असा आमच्यावर संशय आहे. त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनावर आरोप करतोय. तरी मित्र पक्षांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये हे त्यांना मी आवाहन करतो. तसेच आमच्या भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि आमचे ठाण्यातील ज्येष्ठ आमदार संजयजी केळकर, निरंजन डावकरे साहेब यांनी स्पष्ट युती धर्म करतो की आम्ही पारदर्शक कारभार ठेवू आणि पहारेकरीची भूमिका घेऊ. ही भूमिका भारतीय जनता पार्टीने युतीत लढवते वेळी पण बोललेले आहेत आणि त्याच्यानंतरही प्रत्येक वेळी हा आमच्या अजेंडा आहे पक्षाचा. तो अजेंडा आम्ही यापुढेही कायम ठेवणार. सर, आम्ही युती धर्म पाळतोय पण आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही त्यांना शिंगावर घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. आता युती धर्म तेही पाळतात, आम्हीही पाळतोय. पण याच्यामध्ये आमच्या कुठले सदस्यांनी किंवा आम्ही भारतीय जनता पार्टीने कुठे शिवसेनेवरती वैयक्तिक आरोप केलेले नाहीयेत. त्यांनी प्रशासनाकडे माहिती मागितलेली आहे आणि प्रशासनाच्या चुका आहेत त्या महासभेमध्ये येत आहेत. मग त्याचं त्यांनी मित्रपक्षांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये. त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. नक्की आमची भूमिका काय आहे ती. फुकट वेगळं राजकारण करून आज लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. गेली 4 वर्षापासून प्रशासक काळामध्ये कामं झालेली नाहीयेत आणि प्रत्येक नगरसेवकांकडे अपेक्षा वाढलेल्या प्रभागामध्ये लोकांकडून. तर त्यांना पुरेसा निधी अजून दिलेला नाहीये. राहिली कामं तर त्याचा त्यांनी विचार करावा. आणि त्याचबरोबर आज स्पष्ट बहुमत महायुतीला दिलेलं आहे. जवळजवळ 76 नगरसेवक शिवसेना पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 28 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आज जवळजवळ 5 महिने होत आलेले आहेत. पण अजूनही स्थायी स्टँडिंग असतील किंवा इतर समित्या आहेत त्या का नाही नेमणूक झाली. तर मित्रपक्षांनी तेही लवकरात लवकर करावे ही त्यांना मी आवाहन करतो. पण तुम्ही आरोप प्रशासनावरती केलाय पण तो आरोप प्रशासनावरती नसून सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवरती केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही जर ऍक्शन कराल तर ऍक्शनला रिएक्शन आम्ही देखील देऊ असते. म्हणजे नक्कीच याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरते. आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी पक्षाकडून शिवसेनेवरती कदा कोणी असे वैयक्तिक आरोप केलेले नाहीयेत. पण जर ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये महापालिकेचा स्वनिधी प्लस राज्य सरकार, केंद्र सरकारचा जो सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो महापालिकेला किंवा ठाणेकरांना जो डेव्हलपमेंट करता, विकासाकरता जो निधी दिलेला आहे तर त्याचा योग्य नियोजन झालं की नाही हे बघणं आमचं कर्तव्य आहे. आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे तो हा आमचा अधिकार आहे. हा अधिकार कोणी घेऊ शकत नाही शिवून. तर आमचा हक्क आहे. आम्ही प्रशासनाकडे माहिती मागणारच आहोत आणि प्रशासनाच्या चुका असतील तर आम्ही भविष्यात वाभाडे काढूच आम्ही या भविष्यात.